रंग माझा वेगळा या मालिकेच्या 14 सप्टेंबरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आयशा साक्षीला म्हणते, ही मैत्रीण स्वाभिमानाचा आणि स्वावलंबी बनण्याचा कितीही आव्हानात असली, पण शेवटी तिला मदतीसाठी कार्तिककडेच जावे लागते. आयशाचे हे सगळे बोलणे ऐकून दीपा रागातच तिला विचारते, आयशा तू हे काय बोलत आहेस, तुला कळते का? आयशा दीपाला म्हणते की मला सगळं काही कळतंय. तर दीपा ही आयशाला सांगते की मी कार्तिककडनं कुठल्याही प्रकारची मदत घेतलेली नाही. आयशा दीपाला म्हणते, तू आता जे पैसे आणायला चालली आहेस, ते कुठून आणत आहेस? त्यावर दीपा आयशाला सांगते, ते पैसे मी लकी ड्रॉमध्ये जिंकलेली आहे. आणि दीपाचे हे बोलणे ऐकून आयशा जोरजोराने हसायला लागते. आयशा ही दीपाला म्हणते, सिरियसली तुला त्या लकी ड्रॉवरती विश्वास आहे का? आणि आयशाचे हे बोलणे ऐकून दीपा आणि साक्षी एकमेकीकडे पाहतच राहतात. तर आयशा ही रागातच दीपाला म्हणते, तुझा लकी ड्रॉ तो कार्तिक आहे ना? आणि ही गोष्ट तुला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि आता सुद्धा तुला जे पैसे मिळत आहेत ते तुला कार्तिक देत आहे. कार्तिकनेच त्या पैशांची सोय केलेली आहे. आणि आयशाचे हे सर्व बोल दीपा आणि साक्षीला खूप मोठा धक्काच बसतो. आयशा ही दीपाला म्हणते, आता तरी तू कबूल कर ना, 2-2 मुलींना सांभाळणे तुला नाही झेपत आहे आणि म्हणूनच तू मदतीसाठी कार्तिककडे जात आहेस. आता सुद्धा तू ही गोष्ट कार्तिकला सांगितली आहेस ना? मुलींच्या शाळेची फी नाही भरली तर त्यांना शाळेमधून काढण्यात येईल. आणि तुझे हे बोलणे ऐकून कार्तिक देखील तुला मदती करण्यासाठी तयार झाला आणि त्यामध्ये तुझा स्वाभिमान जपायचा म्हणजे म्हणूनच सर्व त्याने लॉटरीचे नाटक केले आहे. मात्र आयशाच्या बोलण्यावरती दीपाचा विश्वास बसत नाही. म्हणून आयशा तिला म्हणते, तू एक काम कर, तू ज्या माणसाकडे हे पैसे घ्यायला जात आहेस त्यालाच जाऊन खरं काय ते विचार. जेव्हा विश्वास नसेल तुझा तर त्याच्यावर तरी तू विश्वास ठेव. त्यानंतर आयशा ही हसतच तेथून निघून जाते. तर इकडं दीपा ही खूपच अस्वस्थ होते आणि तिला आयशाचे बोलणे पुन्हा पुन्हा आठवायला लागतं. त्यानंतर दीपा ही अमितनं पाठवलेल्या पत्त्यावरती त्याला भेटण्यासाठी जाते आणि तिथे जाऊन त्याला विचारते, कार्तिक इनामदार हे कुठे आहेत? दीपाचे हे बोलणे ऐकून अमितला खूप मोठा धक्काच बसतो आणि तो दीपाला विचारतो की कोण कार्तिक इनामदार आणि ते इथे का असतील? मी नक्की काय बोलत आहेत मला ते काहीच कळत नाही. आणि त्यावर दीपा त्याला पुन्हा विचारते, मी हे जे पैसे ज्यांच्याकडनं घेतले आहेत ते इथे असायला नकोत का? आणि तिचे हे बोलणे ऐकून अमित खूपच घाबरून जातो. तो म्हणतो की मॅडम तुम्ही काय बोलत आहे, मला नक्की काही कळत नाही. दीपा त्याला धमकी देत म्हणते, तू पूर्णपणे कबूल कर, हा सर्व प्लॅन कार्तिक इनामदारांनी केलेला आहे. नाहीतर मी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल. दीपाची हे वाक्य ऐकून अमित खूपच घाबरतो. दीपा त्याला म्हणते की एका साध्या बाईची फसवणूक करताना तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर अमित हा दीपाला समजावत म्हणतो, मॅडम आम्ही तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही. उलट तुम्हाला हे 50,000 रुपये भेटत आहेत. तर दीपा त्याला म्हणते की नको आहेत मला पैसे जे कार्तिक इनामदारांनी दिलेले आहेत. तर जर तुम्ही मला खरं काय आहे ते सांगितले नाही तर तुम्हाला आताच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल. त्यावरती पण फ्रॉडची केस होईल आणि पोलीस तुम्हाला कस्टडीमध्ये टाकतील. दीपाचे हे वाक्य ऐकून अमित तिच्या पुढे हात जोडून म्हणतो, मॅडम प्लीज मला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ नका. माझा आणि कार्तिक सरांचा कुठलाही वाईट हेतू नव्हता. आणि त्यानंतर कार्तिकने बनवलेला सर्व प्लॅन तो दीपाला सांगतो. दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिका ह्या दोघी पण शाळेमधून घरी येतात. अश्विनीला दीपाबद्दल विचारतात. अश्विनी ही मुलींना सांगते की दीपा ही कामानिमित्त बाहेर गेलेली आहे. आणि तिचे ते बोलणे ऐकून कार्तिकी ही दीपिकाला म्हणते, बघितलंस ना, मी तुला म्हटले होते आई पैशांची सोय ही नक्कीच करणार आहे. त्याच कामासाठी ती आता बाहेर सुद्धा गेली आहे. तू आईवरती थोडा पण विश्वास नाही ठेवलास आणि बाबांना सगळं काही सांगून दिलंस. कार्तिकीचे हे बोलणे ऐकून दीपिका खाली कार्तिकी तिला म्हणते, खूप मोठी चूक केली आहेस दीपिका, तुला याच्यामुळे आईला खूपच वाईट वाटेल. सगळं काही नको करायला होतं. दीपिका ही कार्तिकीला विचारते, मग आता आपण काय करायचे? आता आपण आईला खरं काय ते सांगायचंय. तर आपण आईला खरे नाही सांगितले तर तिला खूपच वाईट वाटेल. दुसरीकडे दीपा ही कार्तिकच्या हॉस्पिटलमध्ये येते. दीपाला तिथे अचानक आलेलं पाहून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. दीपा ही कार्तिकला म्हणते, तुला इतक्यांदा सांगूनही तू माझं काही ऐकले नाहीस. तू माझ्यासोबत का वागलास? कार्तिक म्हणतो, तू हे काय बोलत आहेस दीपा, मला समजले नाही. तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. कार्तिकचे हे बोलणे ऐकून दीपा अमितला आवाज देत मध्ये बोलवून घेते. अमितला दीपासोबत पाहून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो.
अमित हा कार्तिकला म्हणतो की सर, सर्व काही सत्य कसे काय समजले मला माहिती नाही. त्या माझ्यावर खूपच ओरडल्या. त्यांनी मला पोलिसांमध्ये जाण्याची धमकीसुद्धा दिली आहे आणि त्यामुळे मी त्यांना खरं काय ते सांगितले आहे. कार्तिक काही न बोलता त्याला फक्त बाहेर जाण्यासाठी सांगतो आणि त्यानंतर दीपा ही कार्तिकला विचारते, कार्तिक, हे सगळं काही तू का केलंस? दीपिकाची शाळा ही सुरू राहावी, तिने शिकून खूप मोठं व्हावं, ही एक माझी बाप म्हणून एक इच्छा आहे. त्याकरिता मी हे सगळं काही केले आहे. का माझी जबाबदारी आहे आणि तिच्यासमोर कुणाचा स्वाभिमान वगैरे जपत बसणं हे माझ्याच्याने होत नाही. दीपा ही कार्तिकला म्हणते की दीपिका ही आता माझ्याकडे आहे. कोर्टाने सर्व जबाबदारी मला दिलेली आहे. गोष्ट तुला आता का नाही कळत? कार्तिक दीपाला म्हणतो, आतापर्यंत तुला कुठली जबाबदारी नीट पार पाडता आली आहे? कार्तिकचे हे बोलणे ऐकून दीपा खूपच चिडते. त्यानंतर दोघांमध्ये खूपच वाद सुरू होतो. कार्तिक हा दीपाला म्हणतो, माझ्या मुलीला शाळेमधून काढून टाकू अशी नोटीस फक्त तुझ्यामुळे आलेली आहे. कार्तिकला म्हणते की तिला आता शाळेमधून काढले आहे का? नाही ना. आणि तिची आई इथे खंबीरपणे उभी आहे. पैशांची सोय ही नक्कीच करेल. शाळेने तुला फक्त 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. तुला जमणार आहेत का 2 दिवसामध्ये इतके सारे पैसे? दीपा ही कार्तिकला म्हणते की ते मी माझे बघेल. तू या सगळ्यामध्ये बिलकुल पडायचे नाही आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही. आणि तिचे ते बोलणे ऐकून कार्तिक हा चिडून म्हणतो, कुठला इगो आहे का तुझा? का लहान मुलीच्या भविष्यापुढे तुला तुझा इगो मोठा वाटत आहे का? माज कुठून आला आहे तुझ्यामध्ये? दीपा ही कार्तिकला म्हणते की हा माझा इगो नाही, का आईचा स्वाभिमान आहे. तुला तो कधीच कळणार नाही. तू फक्त आता एकच गोष्ट लक्षामध्ये ठेव, त्यानंतर तू मला कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही. नंतर ती रागानेच तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आयशा ही तिच्या आईला सांगते की कार्तिकचा प्लॅन हा कसा उधळून लावला आहे ते ती सांगत असते. हे सगळं ऐकून देशमुखबाई तिला म्हणतात, कार्तिकचा प्लॅन तू उधळण्यासाठी इतका वेळ गमावला आहेस, तुला एकही गोष्ट कळत नाही का? तरीही या दीपाचं काम होऊ शकते, पण ती काम मिळविण्यासाठी खूपच धडपड करत आहे. आणि त्यानंतर ती आयशाला म्हणते, मी आपल्या बिझनेसची ॲड देण्यासाठी मेहता ॲड एजन्सीमध्ये गेले होते आणि तिथे मी दीपाचे फोटो पाहिले आहेत. तर दुसरीकडे दीपा ही घरी आल्यानंतर दीपिका म्हणते की आमची फी भरली नाही तर आम्हाला शाळेमधून काढून टाकण्यात येईल. ही गोष्ट मी डॅडाला सांगितली आहे, कारण मला त्या गोष्टीची खूपच भीती वाटत होती. त्यानंतर ती रडायला सुरुवात करते. तर दीपा ही दीपिकाला समजावत म्हणते, तुम्हा दोघींना पण दुःख होईल अशी वेळ मी तुमच्यावर कधीच येऊ देणार नाही. शाळेमधून काढून टाकणे ही तर खूपच लांबची गोष्ट आहे. मी तुमच्या दोघींच्या केसांना सुद्धा कधीही धक्का लागू देणार नाही. मी दोघी पण फक्त आईवरती विश्वास ठेवा. वर दोघीही हो म्हणतात आणि मिठी मारतात. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, कार्तिक हा सौंदर्याला म्हणतो, पुढे मी दीपिकाला दीपाकडे ठेवणार नाही. अशाच अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.